नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल न्यूज नेटवर्क 18 आणि आपण आहात माझ्यासोबत. मी आहे सलीम खदीब. पाहूया मुंबईच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. 8 वर्षांनंतर मिळाला न्याय, रिपाई कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी जिल्हाध्यक्ष सोना कांबळे यांच्याकडून आपल्याच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपात असे म्हणण्यात आले होते की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मुंबईतील केंद्रीय कार्यालयाबाहेर त्यांना पक्षाच्या 4 कार्यकर्त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या आरोपावरून 4 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आणि अटक झाली. 6 महिने त्यांना तुरुंगात जावे लागले होते आणि 8 वर्षांनंतर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने त्यांना अनेक त्रासांचा सामना करावा लागला. परंतु 21 ऑगस्टला निर्दोष सुटका झाली असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष संजय पवार काय म्हणाले पाहूयात. तर ते अशोभनीय होतं. वरिष्ठ जे पदावर कार्यकर्ते असतात त्यांनी अशा आपल्याच कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीच्या खोट्या किंवा खऱ्या त्या वादात मी न जाता, परंतु अशा पद्धतीचे वाद हे कोर्टात न नेता आपसामध्ये बसून मिटवायचे असतात. त्याला सुज्ञ कार्यकर्ता म्हणतात. आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचा एक पालक म्हणून हे सगळ्याच कार्यकर्त्यांचा आदर करतात, सगळ्या कार्यकर्त्यांना सामावून घेतात, सगळ्या कार्यकर्त्यांना चांगला मेसेज देतात आणि त्यातून आमच्यासारखा कार्यकर्ता घडलेला आहे. वास्तविक याच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयामध्ये गेल्या 8 वर्षापूर्वी माजी अध्यक्ष जे होते त्यांच्यावर काही कारणानिमित्ताने किंवा कशाने काय त्यावेळेस काय सांगता येणार नाही, परंतु त्यांच्यावर काहीतरी ग्रीस वगैरे लावण्यात आलं होतं त्यांना. त्या आमच्या माजी अध्यक्षांनी कार्यकर्त्यांवर खोटी केसेस टाकून त्यांना नाहक 8 वर्ष त्यांची वाया घालवली. त्यातल्या वास्तविक विशाल गायकवाड नावाचा जो आमचा कार्यकर्ता आहे, जो कुलाबा तालुक्याचा आजही अध्यक्ष आहे, त्याच्या नोकरीवर तो परिणाम झाला. 8 वर्षापूर्वी BMC मध्ये तो कामाला लागला असता, परंतु दुर्दैव त्याचं की तो 8 वर्ष रखडला. असो, काळ हा शेवटी प्रत्येकाला न्याय देत असतो. आज ॲडव्होकेट माननीय सुनील पांडे साहेब यांच्या कुशल प्रयत्नाने आणि सुकुशल बुद्धीने ही केस अगदी चांगल्या पद्धतीने लढून कोर्टामध्ये या आमच्या 4 कार्यकर्त्यांच्या बाजूने ही केस लागली. मी वास्तविक आज सुनील पांडे साहेब यांचेही आभार मानेन आणि अभिनंदनही करेन. मी आमच्या 4 कार्यकर्त्यांचे आज अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचाल जी आहे ती सुयश त्यांना चिंतितो, कारण रिपब्लिकन पक्षाच्या या परिवारामध्ये एकमेकाबद्दल वितुष्टवाद किंवा एकमेकाबद्दल अनादर हा झाला नाही पाहिजे अशी मी अपेक्षा आज या ठिकाणी व्यक्त करतो. आणि रिपब्लिकन पक्षाच्या ह्या आमच्या 4 कार्यकर्त्यांना उशिरा का होईना परंतु त्यांना न्याय मिळाला असं जर मी म्हणालो तर ते वावगं ठरणार नाही. मी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद त्यांना देतो. मी एक वरिष्ठ या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्या माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांना आजही सामावून घेण्याची पूर्ण क्षमता माझ्यामध्ये आहे. बाबासाहेबांच्या आणि ह्या म्हणजे नेतृत्व बाबासाहेबांच्या संकल्पनेतील ह्या रिपब्लिकन पक्षाची धुरा आदरणीय रामदासजी आठवले साहेब अध्यक्ष यांच्या माध्यमातून ही वाहत आहे आणि त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या काम करणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सुयश चिंतितो. याच्या भविष्यामध्ये अशा पद्धतीची केस कुणाकडूनही होणार नाही अशी सगळ्यांना अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय.